आपल्या इकडे शेजारीच आहे एक ठिकाणी ना ड्रोन वगैरे आणलं होतं बरं का मित्रांनो त्या पाहुण्याने. त्याचा ॲक्सिडेंट झाला मित्रांनो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो ते तारीखला लावून कसं लटकून 5-6 लाख रुपयाची वस्तू होती मित्रांनो. ती वाया गेली बरं का मित्रांनो. मग अशी खूप मोठं नुकसान झालं मित्रांनो त्याचं. त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो कंपनी. बघायच्या बॅटऱ्या वगैरे वरती ठेवलेलं आहे आणि पाहुणे म्हणे आम्हाला थोडीशी मदत करू लागा. मग आम्ही पण हे बघा त्याचे 4 फॅन वगैरे खोलले बरं का मित्रांनो. आता हे सगळे ऑपरेट वगैरे करणार आहे ते पाहुणे. यांनी मस्तपैकी खोललं वगैरे व्यवस्थित पद्धतशीर एकदम चालू वगैरे झालं मित्रांनो. सेट करून घ्यावं लागतं ना असे फॅन वगैरे सेट करून घ्यावा लागत त्या. याला ते आट्यासारखं वगैरे आहे म्हणजे त्याने काय होईल टाईट करून घ्यावं लागतं बरं का मित्रांनो. याचे जे काय असेल त्या वस्तू सेटिंग करा. ते जे भाऊ आहे ते ड्रोन ऑपरेट करणारे ते आणि शेतकरी इथं रवी भाऊ म्हणून ते सेट करत होते. व्यवस्थित त्यांनी सेट वगैरे केलं मित्रांनो. किती लिटर बसतो याच्यामध्ये पूर्ण परफेक्ट बसून घ्यावं लागतं बरं का मित्रांनो. आणि ही पिन आहे ना मित्रांनो वरची ती पिन बॅटरी जे वरती आपण बॉक्सवरती पाहिलं ना तर ते पिन याला लावून द्यायची राहते. इथं ते थोडंसं असं पितळी कलरचं दिसतं बघा त्याच्यात लावून द्यावं लागते ती पिन वगैरे. आता उचलून मित्रांनो चाललं ते थोड्या मोकळ्या पटांगणात घेतलं ते. मोकळ्या पटांगणात घेऊन आता बरेच सेटिंग वगैरे करावं लागत असं नाही का त्याला. ते बघा ते प्लग वगैरे लावला त्यांनी. प्लगवर लावला तर ते लाईट वगैरे चालू झालं मित्रांनो. बघा 4 कोपऱ्याला 4 त्या हिरव्या लाईटी आहे. आणि जिथं कॅमेरा मासे ना ते ड्रोनचा तिथून चालू झालं लाल निळं असं. बाकी 4 साईडला हिरवे कलर आहे मित्रांनो. आणि औषध वगैरे कालवायचं बाकी बरं का मित्रांनो. त्याचं औषध वगैरे फवारणीसाठी याचा वापर केला जातो. आणि बरंच मोठं वस्तू मित्रांनो 5,75,000चं ते ड्रोन आहे मित्रांनो. आणि जे भाऊ आहे त्यांच्या हातामध्ये ते रिमोट आहे त्याचं आलं. छोट्या ड्रोनमध्ये आणि मोठ्या ड्रोन आम्ही ना मित्रांनो छोटे ड्रोन बघितले होते बरं का. लग्न समारंभामध्ये छोटे ड्रोन वगैरे बघितले होते आम्ही. पण एवढं मोठं ड्रोन बघितलं नव्हतं. म्हटलं चला आपल्या मित्रासाठी एवढं ड्रोनचा एक व्हिडिओ टाकून बघा आता सेटिंग करून घेतली मित्रांनो. त्याला कवळीच मारली मित्रांनो त्यांनी डायरेक्टली. आणि ते असं सेटिंग करून त्याचं GPS काय असेल ते सगळं सेटिंग करून घ्यावं लागतं मित्रांनो. तर 2-4 वेळेस त्यांनी फिरवलं ते आणि एक ठिकाणी असं स्थिर ठेवलं. ते समोरची दिशा त्यांनी फिक्स केली त्याचीवाले नाही का. बऱ्याच वेळा असं फिरवलं मित्रांनो त्यांनी 2-3 वेळेस असं फिरून घेतलं. कारण त्याचं काय असेल GPS सॅटेलाईट वगैरे. कारण ते सॅटेलाईटनुसारच चालतं ना. आणि असे 2-3 वेळेस राऊंड वगैरे मारून त्यांनी एकदा खाली ठेवलं मित्रांनो. आणि त्याच्यात ओके करून घेतलं प्रोग्रेसमध्ये. आता चालले मित्रांनो आता ते शेताकडे सोयाबीनला मारायला बरं का. अजून सोयाबीन हिरवीगार आहे मित्रांनो त्यांची वाली. आणि हिरवीगार सोयाबीन असल्यामुळं काय झालं थोडासा कॅमेरा आडवा झाला बरं का मित्रांनो. हे कसं रस्त्यावर ठेवलेलं होतं ना तर ते समोरून ट्रॅक्टर वगैरे बरेच वाहनं जात होते बरं का मित्रांनो. एक स्विफ्ट डिझायर वगैरे अशा गाड्या वगैरे जात होत्या इथं. आणि बरेच मित्रमंडळी इथं आलो होतं बरं का बघायला ड्रोन वगैरे. कारण त्या बरेच शेतकऱ्यांची डिमांड म्हणजे अपेक्षा राहते नाही का आपल्या पण शेतात फवारणी वगैरे करावं. मग कसं उडत असेल प्रत्येकाला इच्छा होती. जशी आम्हाला इच्छा झाली तशी त्यांना पण इच्छा झाली का हे कसं उडणार भाऊ नेमकं. आता हे समोर शेतकरी मित्रांनो रवी भाऊ म्हणून. आणि हे ज्यांचं ड्रोन आहे ते सोबत आहे मित्रांनो. आता त्यांनीच ऑपरेट वगैरे काय असेल ते सेटिंग वगैरे त्याची GPS असेल काय ती सेटिंग वगैरे करायचा प्रयत्न त्यांचा झाला होता मित्रांनो. आता थोड्याच वेळात ते उड्डाण करायच्या मार्गावरती होतं. मित्रांनो हे शेत आहे ना रेल्वे लाईनच्याच लगत आहे. त्याच्यामुळे एक रेल्वेचा पण नजारा तुम्हाला बघायला भेटेल. बघा देखावं नाही का. मागच्या वेळेस आम्ही ट्रेन दाखवू नाही शकलो पण या व्हिडिओमध्ये ट्रेन वगैरे भेटली मित्रांनो. चला आपण व्हिडिओ हे करूया. त्यांनी आता फॅन वगैरे असे फिरवले त्याची सेटिंग केली म्हणजे आता ते उड्डाण करणारच मित्रांनो. आता झाकण वगैरे पण लावलं त्यांनी त्या टँकचं. आणि आता उड्डाण करायच्या मार्गावर मित्रांनो. आता त्यांनी आम्हाला साईडला पण सारखं लावलं तर बघू शकता तुम्ही नाही का. ते बाजूला या अजून ना.
आणि बरंच असं लांब गेलं बरं का मित्रांनो, दिसणं असंच झालं ते, बरंच लांब गेलं मित्रांनो. बघा एकदम पुढच्या साईडला चाललंय ते, झूम करून दाखवतो आपल्याला. बघा एकदम पुढच्या साईडला गेलं मित्रांनो ते फवारीत नाही का. या सोयाबीनवरती ना मित्रांनो नेमकं आहे ना आळे वगैरे लागलेले होते मित्रांनो. म्हणजे 2-3 चक्कर या ड्रोनचे कंप्लीट झाले मित्रांनो. थोडंसंच बाकी होतं, तेवढंच ते जे आता समोरच्या साईडने येऊ राहिलो ना तेवढं बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला परत येताना दिसेल बघा. आता दुसरा चक्कर झाला मित्रांनो त्याचावाला, आणि येईल आता ते थोडं रिवर्स होईल मित्रांनो. आता भरपूर लांब गेलं मित्रांनो, 2-2.5 एकर क्षेत्र आहे मित्रांनो. बघा आता परतीच्या मार्गावर का मित्रांनो ड्रोन आता परतीच्या मार्गावर येऊ राहिलं, आणि चांगलं स्प्रे वगैरे फवारणी व्यवस्थित करू राहिलं बरं का मित्रांनो. एकदम भारी पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञानाने ही फवारणी वगैरे केली जाते बरं का मित्रांनो. चांगलं आहे. म्हणजे जिथं 4 टिप औषध लागणार तिथं 18 लिटरमध्ये